बंधू भगिनींनो, रामकृष्ण हरी. आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे. मित्रांनो, वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज यांचा जो गहिनाथ गड आहे, या गहिनाथ गडावर मी आत्ता आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत. या गडावर जे जे काही आहे आपण ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या गडाचे जे महंत आहेत हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज यांनाही आपण भेटणार आहोत. तर चला करवे आजच्या या व्हिडिओची सुरुवात. तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाळवा काला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिकर झाला. संत वामन भाऊंचं समाधी मंदिर असलेलं हे गहिनाथगड, श्री क्षेत्र गहिनाथगड हे ठिकाण. याच ठिकाणी वामन भाऊंनी पूर्ण जीवन व्यतीत केलं आणि या ठिकाणाहूनच ते महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी फिरत राहिले. त्याचप्रमाणे त्यांच्या कीर्तनामधून आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी समाजाचं परिवर्तन करण्याचं काम केलं. बंधू भगिनींनो, कोरोना महामारीच्या कारणास्तव मंदिर तर बंदच आहे आणि आषाढी एकादशीला जे या ठिकाणाहून दिंडी निघते असते त्याची काल या ठिकाणी काही प्रमाणात किंवा कोरोनाचे नियम पाळून तयारी केली गेलेली आहे. महाराजांच्या परवानगीने जर आम्हाला मंदिरामध्ये जाण्याची परवानगी मिळाली तर तेही आम्ही पाहणार आहोत, महाराजांनाही भेटणार आहोत. चला. मित्रांनो, आता मंदिर बंद आहे, पण आपल्या माहितीसाठी किंवा दर्शनासाठी आम्ही जो जुना व्हिडिओ बनवलेला आहे ते क्लिप्स आपणाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवत आहोत. 1 जानेवारी 1918 वार सोमवार आई राहीबाई आणि सदाचारी पिता तोलाजी यांच्या पोटी बोरगाव तालुका गेवराई या ठिकाणी वामन भाऊंचा जन्म झाला. भाऊ श्री क्षेत्र गहिनाथगड या ठिकाणी संत यादवबाबा यांचे उत्तराधिकारी बनले होते. भाऊ आजीवन ब्रह्मचारी आणि भक्तीमुळे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. मित्रांनो, आत्ताच आम्ही महाराजांचं हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये जाऊन या गडाचे जे महंत आहेत श्री विठ्ठल महाराज यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्याशी आषाढी वारीनिमित्त कशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याचीही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कोरोनाचे जे वेगवेगळे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जाणार आहे. सध्या कोरोना काळामुळे भाऊंचं जे समाधी मंदिर आहे ते तर बंदच आहे, पण हा कोरोना काल संपल्यानंतर जर आपण या ठिकाणी येऊ इच्छित असाल तर आपल्याला या ठिकाणी जर यायचं असेल तर नगर बीड हायवेवर ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस हातोला नावाचं गाव आहे. त्या हातोला गावापासून 3 ते 4 किलोमीटरवर हे दक्षिणेस ठिकाण आहे. या ठिकाणी आपण येऊ शकता. सध्या अडचण आहे कोरोनाची, पण कोरोनाच्या नंतर या ठिकाणी आपल्याला येण्यास अडचण नाही. तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाळवा काला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिकर झाला. आषाढीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र गहिनाथगड या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आणि या ठिकाणी ज्या अपडेट्स आहेत त्याही घेतलेल्या आहेत. या गडाचे जे महंत आहेत श्री विठ्ठल महाराज यांनाही भेटलेलो आहोत. त्याचप्रमाणे मंदिर बंद असल्यामुळं मंदिरात तर काही जाता आलं नाही, पण मागची क्लिप्स तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तर मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.